महाराष्ट्रातील हवामानात सातत्यानं बदल होताना दिसत आहेत। उष्णतेच्या लाटेत राज्यावर आसमानी संकट घोघावतंय। 15 मार्च रोजी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। पुढील 24 तासात राज्यात हवामान कसं असेल पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। कोकण विभागातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघरमध्ये उष्ण आणि दमट हवामान असेल। मुंबईत कमाल तापमान 33 ते 37 अंश सेल्सिअस तर किमान 24 ते 27 अंश सेल्सिअस राहील। आर्द्रता जास्त असल्यानं उकाडा तीव्र जाणवेल। पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये कोरडं आणि उष्ण हवामान असेल। पुण्यात कमाल 34 ते 37 अंश तर किमान 18 ते 21 अंश तापमान असेल। सातारा, सांगली आणि सोलापूरला वादळी वारा आणि विजांसह अवकाळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबारमध्ये तापमानात वाढ पाहायला मिळेल। नाशिकमध्ये दिवसा 33 ते 36 अंश तर 19 ते 22 अंश तापमान असेल। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी आणि धाराशिवमध्ये उष्ण आणि कोरडं हवामान असेल। कमाल 34 ते 38 अंश तर किमान 20 ते 23 अंश तापमान असेल। बीड आणि धाराशिवमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे। या जिल्ह्यांना येलो अलर्ट हवामान खात्यानं दिलाय। विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा या ठिकाणी सुद्धा उष्णता पाहायला मिळेल। अमरावती आणि अकोल्यातल्या उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आलाय, तर चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे। या जिल्ह्यांना येलो अलर्ट हवामान खात्यानं दिलाय। एकंदरीत 15 मार्चला महाराष्ट्रात उष्णता कायम राहील, पण विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा।